आहे बच्चू कडूंचा मोर्चा नागपूरमध्ये दाखल झालाय। बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। त्याचबरोबर शेतकरी नेते राजू शेट्टी, अजित नवले, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप हे सुद्धा सहभागी झालेत। बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवतायत, तर बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरच्या दिशेने रवाना झाला होता। मात्र बुटीबोरीच्या अलीकडे 4 किलोमीटरचा जाम लागलेला आहे आणि शेकडो वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागल्या। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी नरेंद्र मते हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। नरेंद्र, काय सांगाल, या ठिकाणी जाम लागलेला होता आणि आता हा मोर्चा नेमका कुठे आहे, सध्याची स्थिती काय आहे? हा जो रॅली जी आहे तर ती बच्चू कडूंची रॅली जी आहे तर ती बुट्टीबोरीच्या कॉर्नरला जो नागपूरकडे जाणारा रस्ता आहे यावर दाखल झालेली आहे। ज्या ठिकाणावर पहिल्यांदा 4 किमीचा जो मोठा जाम लागला होता तो रस्ता जो आहे तो आता सोडण्यात आलेला आहे, तो जाम खाली करण्यात आलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूचा जो वर्ध्याकडे जाणारा, यवतमाळकडे जाणारा जो मार्ग आहे तो मात्र आता जाम झालेला आहे, कारण का त्याच मार्गावरून ही जी रॅली आहे ती येत आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, 4 चाकी वाहन आणि दुचाकी वाहन आहे आणि शेतकरी प्रचंड प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी झाले आहे। त्यामुळे वाहतुकीची नरेंद्र या ठिकाणी आपण बघतोय की बच्चू कडू ट्रॅक्टर चालवताना पुढे जाताना दिसतायत। बच्चू कडू सध्या कुठे आहेत? बच्चू कडू जे आहे तर त्यांचा जो ट्रॅक्टर आहे अगदी समोर आहेत आणि ती जी ट्रॅक्टर जी आहे तर ती बुट्टीबोरीमध्ये आता दाखल झाली आहे। ज्या ठिकाणी पहिल्यांदा जो जाम लागलेला आहे तो खोलण्यात आलेला आहे आणि त्या मार्गावरून आता मार्गक्रमण करत जो आहे बुट्टीबोरीचं जे बस स्टेशन आहे त्या बस स्टेशनच्या चौकामध्ये आता पोहोचणार आहेत। जवळपास 1 ते 2 किलोमीटरचे हा अंतर आहे आणि त्यानंतर मात्र ही जी रॅली नागपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे। बरोबर आहे, या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। बच्चू कडू यांच्या रॅलीमुळे बुट्टीबोरीमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। नागपूरमध्ये ही रॅली पोहोचतीये त्यावेळेला मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळते। महाएल्गार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या वाहनांमुळे इथं वाहतूक कोंडी झाली आहे। वर्ध्याहून येणारी वाहनं नागपूरकडे जाण्यासाठी रोखली जात असल्याची माहिती सुद्धा आहे। तर वर्ध्यातून निघालेल्या महाएल्गार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळ, चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यातील ट्रॅक्टरसह इतर वाहनं बुटीबोरी जवळ थांबलेली आहे। जवळपास 2 तासांपासून इथं मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी नरेंद्र मते हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। नरेंद्र, काय सांगाल, महाएल्गार रॅली निघतीये मात्र त्याच वेळेला वाहनांची इथं मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते, सध्याची काय स्थिती आहे? फराह, नक्कीच ही वर्ध्यावरून जी बच्चू कडू यांची महाएल्गार ट्रॅक्टर रॅली जी आहे ती नागपुरात दाखल झालेली आहे। नागपूरच्या बुट्टीबोरीमध्ये ही रॅली दाखल व्हायचीच आहे, त्यामुळे व्हायची असली तरी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील जे काही शेतकरी जे आहेत, ट्रॅक्टर चालक आहेत, ते या ठिकाणी बच्चू कडू यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहे। मोठ्या प्रमाणात ही वाहन आहे, 4 चाकी वाहनं सुद्धा आहे आणि ते वाहनं बुट्टीबोरी येथे थांबलेली आहे आणि बच्चू कडू यांच्या रॅलीची वाट बघत आहे। असे असताना मात्र काही जी वाहनं आहेत ती बुट्टीबोरीमध्ये आधीच दाखल झालेली आहे आणि त्या बुट्टीबोरीच्या चौरस्त्यामध्ये ही वाहनं दाखल झाल्यामुळे मोठा जाम लागलेला आहे। जवळपास 4 ते 5 किलोमीटरहून अधिक ही लांबीच्या रांगा ज्या आहे, वाहनाच्या ज्या रांगा आहेत त्या लागल्याचं दिसून येतो। आपण बघू शकतो की दृश्यामध्ये कशा पद्धतीने हे वाहनाच्या रांगा लागलेल्या आहे। मोठे कंटेनर असो की लहान दुचाकी असो या वाहनामध्ये अडकून पडलेले आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याच लाईनमध्ये सुद्धा शेतकरी जे आंदोलक आहे ते सुद्धा सहभागी आहे। आपण जर बघितलं तर काही आता ज्या बस आहे, बसमधील जे प्रवासी आहे ते बुट्टीबोरी आपलं जवळ करतानाचं दृश्य आपल्याला या दृश्यामध्ये दिसून येतं। एकंदरीतच पाहता याचा जो मोठा त्रास जो आहे तो प्रवाशांना होताना दिसतोय आणि हा जो जाम आहे तो कधी खुलतील आता याची वाट बघितली जात आहे। बरोबर आहे नरेंद्र, एकूणच असं म्हणता येईल की ट्रॅफिक जाममुळे इथल्या सामान्य लोकांना त्रास होतोय आणि त्याचबरोबर जे या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत त्यांनाही थांबवलं जात आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। याचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
तर वर्ध्यातून निघालेली महाएल्गार ट्रॅक्टर रॅलीचं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं जात आहे। रॅलीमध्ये युवकांचा मोठा सहभाग दिसून येतोय। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी बच्चू कडूंनी या महाएल्गार रॅलीचं मोर्चाचं आयोजन केलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला घेऊन बच्चू कडूंची महाएल्गार ट्रॅक्टर रॅली जी आहे ती सेलू तालुक्यात पोहोचली आहे। येथून नागपूर जे अंतर आहे ते 50 किलोमीटरचं आहे आणि 1 ते 1.5 तासामध्ये ही जी रॅली आहे ते नागपूर क्षेत्रामध्ये पोहोचणार आहे। आपण जर बघितलं तर या ट्रॅक्टर महाएल्गार यात्रेचं आहे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे या ट्रॅक्टर रॅलीला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। हा जो तुळजापूर महामार्ग आहे या मार्गावर एकेरी बाजूने ही जी रॅली आहे ती जाताना दिसत आहेत, कारण या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव जे आहेत ते आपल्या दुचाकी वाहन असो की 4 चाकी वाहन असो या वाहनासह सहभागी झाल्याचं दिसून येतं। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि एकंदरीतच जे आहे कर्जमाफीसह इतर ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी सरकारला 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे आणि तो जर पूर्ण झाला नाही तर थेट रामगिरी जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही धडक देऊ असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, सेलू, वर्धा।